जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2023 मध्ये विचारलेला काटकोन त्रिकोणावरील प्रश्न आहे। एका काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेंटीमीटर आहे व त्याचा पाया 12 सेमी आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती? मग काटकोन त्रिकोण म्हटल्याच्या नंतर तुम्हाला काटकोन त्रिकोण काढणे गरजेचे आहे। काटकोन त्रिकोण म्हणजे एका त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा असतो, त्याला काटकोन त्रिकोण असे म्हणतात। मग काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू दिलेल्या आहेत आणि कर्णाची बाजू जर विचारलेली आहे काढायला, तर कर्णाची जर लांबी काढायची असेल तर बाय युजिंग पायथागोरस थेरम उंची जी दिलेली आहे ती 5 सेंटीमीटर दिलेली आहे आणि जे पाया जो दिलेला आहे तो 12 सेंटीमीटर दिलेला आहे। मग पायथागोरस थेरम असं म्हणतो की कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज। कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या, सपोज फॉर एक्झाम्पल ट्रायंगल ए बी सी, दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज मग कर्ण म्हणजे काय झालेला असेल, AC चा वर्ग इज इक्वल टू AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग। मग आपल्याला AC काढायचा आहे, AB किती दिलेला आहे आपल्याला 5 सेंटीमीटर, 5 चा वर्ग प्लस 12 चा वर्ग। मग इकडे वर्गमूळ हटवायचं असेल तर इकडे वर्गमूळ लागेल, म्हणजे 5 चा वर्ग 25 प्लस 12 चा वर्ग 144, वर्गमुळात 9 म्हणजे 13 हे उत्तर असायला पाहिजे। 13 सेंटीमीटर कर्णाची जी लांबी असेल ती 13 सेंटीमीटर, म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे।